हॅलो. आज आपण नेक्स्ट सेशन बघणार आहोत. सर्कलचं शेवटचं सेशन असणार आहे हे. यामध्ये मी तुम्हाला जे आधीच्या सेशनमध्ये जे थिअरम किंवा प्रॉपर्टीज आपण ज्या बघितल्या होत्या, तर त्या प्रॉपर्टीवर बेस्ड एक्झाम्पल, त्या थिअरम्सवर बेस्ड एक्झाम्पल आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे, तर बघूया आजचं सेशन. पहिला क्वेश्चन बघा. त्याने दिले सी इज द सेंटर ऑफ ए सर्कल, ए बी इज द कॉर्ड ऑफ ए इक्वल टू द रेडियस ऑफ ए सर्कल. हा महत्वाचा पॉईंट इथे तुम्ही हायलाईट करायचा आहे. कॉर्ड ए बी इज इक्वल टू द रेडियस ऑफ ए सर्कल, म्हणजे दिस इज इक्वल टू दिस इज इक्वल टू दिस. अशा म्हणजे हा इक्विलॅटरल ट्रायंगल झाला आहे. थोडक्यात तुमच्या लक्षात आलं पाहिजे. फाइंड द मेजर ऑफ इच ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे. सो त्यांनी पहिल्यांदाच विचारले की अँगल ए ओ बी, म्हणजे हा कुठला अँगल आहे? अँगल ए ओ बी हा काय आहे? सेंट्रल अँगल. सिन्स आपण म्हणणार आहोत सेगमेंट ओ ए इज इक्वल टू सेगमेंट ओ बी इज इक्वल टू सेगमेंट ए बी. हे काय आहे आपल्याला गिवन आहे. सो आपण म्हणू शकतो देअरफॉर ट्रायंगल ओ ए बी इज अँड इक्विलॅटरल ट्रायंगल. देअरफॉर अँगल ए ओ बी इज इक्वल टू 60 डिग्री. लक्षात आलंय का 60 डिग्री आहे? कारण तो इक्विलॅटरल आहे. सो ऑल अँगल्स इक्वल आहेत, तर ते काय आहेत 60 डिग्री. म्हणून मग तो सेंट्रल अँगल असणार आहे. अँगल ए ओ बी हा सेंट्रल अँगल आहे, म्हणून त्याचं मेजरमेंट आपण लिहिलंय 60 डिग्री. आता आपल्याला विचारलंय अँगल ए सी बी. आता हा सी आहे, ह्याला आपण काय म्हणणार आहोत? इन्स्क्राइब्ड अँगल. तर आपण म्हणणार आहोत अँगल ए सी बी इज अन इन्स्क्राइब्ड अँगल. आता बघा हा अँगल ए ओ बी हा 60 आहे. देअरफॉर आर्क काय होणार आहे? 120. सॉरी 60 डिग्री. अँगल 60 आहे, सो आर्क पण 60 डिग्री असणार आहे. अँगल ए सी बी इज इक्वल टू हाफ ऑफ आर्क ए बी. ठीक आहे. सो हाफ ऑफ आर्क 60 डिग्री 30 डिग्री. सो अँगल ए सी बी आपल्याला मिळालंय 30. याचा रिझल्ट काय येणार? आपण इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. बरोबर. आर्क ए बी इज इक्वल टू 60 डिग्री. बरोबर. हा मायनर आर्क आहे आणि मायनर आर्कचं मेजरमेंट काय असतं? सेंट्रल अँगल इतकंच असतं. ठीक आहे. आता आर्क ए बी ऑलरेडी आपण इथे म्हटले आर्क ए बी काय आहे? 60 डिग्री. आता आपल्याला विचारले आर्क ए सी बी, म्हणजे हा टोटल आर्क ए सी बी. सो आपण इथे म्हणणार आहोत मेजर आर्क ए सी बी इज इक्वल टू 360 मायनस मायनर आर्क ए बी. सो काय असणार आहे ते? 360 मायनस 60 इज नथिंग बट 300 डिग्री. कळालं काय केलं? तर बघा ह्या बऱ्याच प्रॉपर्टी आपण इथे वापरल्या. सेंट्रल अँगलची वापरली, इन्स्क्राइब्ड अँगलची वापरली. त्यानंतर आपण हे जे बघितलं होतं मेजर आर्क मायनर आर्क, पहिल्या थर्ड सेशनला बहुतेक मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलं होतं सेंट्रल अँगलशी. आर्कचं जो सेशन आपण बघितलं सुरुवातीचा, त्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की सेंट्रल अँगलमुळे सुद्धा आर्क 2 मध्ये डिवाइड होतात, मायनर अँड मेजर आर्क. त्याचाही वापर आपण इथे केलेला आहे. अशा वेगवेगळ्या प्रॉपर्टी वापरून आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केले. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. नाव पी क्यू आर एस इज द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे हा. त्यामध्ये तुम्हाला गिवन आहे पी क्यू इज इक्वल टू आर क्यू. ठीक आहे. अँगल पी एस आर इज इक्वल टू 110 डिग्री. देन फाइंड द मेजर ऑफ पी क्यू आर. आता बघा आपण म्हणायचे की पी क्यू आर एस इज सायक्लिक. देअरफॉर आपल्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा थिअरम आपण बघितला होता. तो काय होता? अँगल एस प्लस अँगल क्यू इज इक्वल टू 180. आपण काय म्हणायचंय? थिअरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल.
सायक्लिक क्वाड्रिलॅटरलमध्ये काय होतं की ऑपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी, ते आपण इथे वापरलेलं आहे. अँगल एस माहिती आहे 110 प्लस अँगल क्यू इज इक्वल टू 180. सो अँगल क्यू इज इक्वल टू 180 मायनस 110. सो अँगल क्यू तुम्हाला मिळालं आहे 70 डिग्री. बरोबर, लक्षात आले? हा मिळाला 70. आता विचारलंय तुम्हाला आर्क पी क्यू आर. पी क्यू आर, आता हा इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम इथे वापरायचा आहे, कारण हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. बरोबर, सो आपण म्हणायचे अँगल पी क्यू आर इज इक्वल टू हाफ ऑफ आर्क. कुठला इंटरसेप्टेड आहे? इंटरसेप्ट केलेला आर्क आहे पी एस आर. पी क्यू आर आपल्याला मिळाले. तर बघा आता आपल्याला पी एस आर आर्क माहीत नाहीये. ठीक आहे, आता इथे पी एस आर आणि अजून मेजरमेंट ऑफ अँगल पी एस आर इज इक्वल टू हाफ ऑफ आर्क पी क्यू आर. बरोबर, आता बघा हा जो अँगल आहे पी एस आर नी इंटरसेप्ट केलेला आर्क कुठला आहे? पी क्यू आर. तर आपल्याला तिथेच विचारलंय आर्क पी क्यू आर. सो पी एस आरचं मेजरमेंट आपल्याला माहिती आहे 110, हाफ ऑफ आर्क पी क्यू आर. सो आर्कचं मेजरमेंट आपल्याला मिळेल 1110 0 इंटू 2 म्हणजे 220. आर्क पी क्यू आर आपल्याला इथे मिळालं आहे 120. कळालं? हा 110 अँगल आहे. सो समोरचा त्याच्या जो आर्क आहे हा त्याच्या काय असणार आहे? डबल आर्क असणार आहे. सो आपण तो लिहिला 220. लक्षात आले? आता नेक्स्ट विचारलंय आपल्याला क्यू आर. आता बघा हा क्यू आर आणि हे पी क्यू इक्वल आहेत. का इक्वल आहेत? आर्क इक्वल आहेत कारण त्या कॉर्ड इक्वल आहेत त्यांनी दिले. आपण इथे म्हणायचे सिन्स साइड पी क्यू इज इक्वल टू साइड क्यू आर, देअरफॉर आर्क पी क्यू इज इक्वल टू आर्क क्यू आर. आता याचं रिझन काय? आपण तो थिअरम बघितला होता, इफ कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट देन करस्पॉन्डिंग आर्क आल्सो कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, आता त्यामध्ये आपल्याला बघायचंय आणि पी आर क्यू हा जो अँगल दिसतोय तुम्हाला पी आर क्यू हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे ह्या पी क्यू या आर्क मधला, आर्कचा. ठीक आहे, सो सिन्स अँगल पी क्यू आर पी आर क्यू इज इक्वल टू हाफ ऑफ आर्क. आता बघा आर्क कुठला, मी काय कशाबद्दल बोलते बघा. पी आर क्यू हा दिसतोय तुम्हाला, पी आर क्यू इज इक्वल टू हाफ ऑफ आर्क पी क्यू. बरोबर, याचं रिझन काय लिहिणार? इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. अँगल थिअरम. ठीक आहे, सो अँगल पी आर क्यू इज हाफ ऑफ आर्क पी क्यू. पण पी क्यू अँड आर क्यू काय इक्वल आहेत. सो आपण इथे म्हणू शकतो हाफ ऑफ आर्क पी क्यू इज इक्वल टू हाफ ऑफ आर्क क्यू आर. पण आपल्याला दोघांचंही मेजरमेंट माहीत नाही आहे. बरोबर, पण हा जो ट्रायंगल आहे आपण इथे आधी त्याच्या म्हणूया. ट्रायंगल पी क्यू आर मध्ये अँगल पी प्लस अँगल क्यू प्लस अँगल आर इज इक्वल टू 180. पी अँगल क्यू पी आर आला म्हणूया आपण. अँगल क्यू 70 आहे आणि अँगल क्यू आर पी इज इक्वल टू 180. पण हे एक्स आहे म्हणजे हे सेम आहेत ना अँगल. हा अँगल एक्स आणि हा पण अँगल सेम कारण हा आयसोसेलस ट्रायंगल आहे. इज एन
isosceles triangle. So x plus 70 plus x is equal to 180. So 2x plus 70 is equal to 180. So 2x is equal to 180 minus 70 is equal to 110. So x is equal to 55. सो आपल्याला हा अँगल मिळालेला आहे 50 डिग्री, बरोबर. PRQ. देअरफॉर आर्क PQ आपल्याला काढायचं आहे. सो PQ किती मिळाले? आर्क PQ 50 × 2 100. सो आर्क PQ इज इक्वल टू 100 डिग्री. लक्षात आलंय कशा पद्धतीने 100 डिग्री मिळालंय? म्हणजे हा आर्क आपल्याला 100 मिळाला, हा पण आर्क किती आहे? 100 आहे. लक्षात आलंय कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करतोय? सो आपल्याला मिळालं, आता आपण PQR काढलेला आहे, त्यानंतर आर्क PQR हा पण काढलेला आहे, अँगल PQR काढला आहे, आर्क QR सुद्धा आपण काढलेला आहे 100 डिग्री, 220 ते आहे, PQR आहे 70. ठीक आहे. त्याच्यानंतर PRQ अँगल PRQ पण आपण काढलाय आता जस्ट 50 डिग्री. करेक्ट. सो अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रॉपर्टीज वापर करून हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मेसेज करू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. क्वाड्रिलॅटरल MRPN इज सायक्लिक. ठीक आहे. अँगल R अँगल N तुम्हाला दिलेला आहे. डायग्राम बघा. आता मी अंदाजे डायग्राम काढणार आहे. MRPN ही सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. R दिलंय तुम्हाला 5x - 13, N दिलंय 4x + 4. आता बघा तुम्हाला ऑपोजिट अँगल दिलेला आहे. आपण देअरफॉर आपण म्हणू शकतो सिन्स MRPN इज सायक्लिक, देअरफॉर अँगल R प्लस अँगल N इज इक्वल टू 180. रिझन theorem of cyclic quadrilateral. So R is 5x - 13 plus N is 4x + 4 is equal to 180. So 5 plus 4x 9x minus 9 is equal to 180. So 9x is equal to 180 plus 9. So x is equal to 189 upon 9. 9 2s are 18, 9 1s are 1. So x is equal to 21 मिळाले, बरोबर. सो आता अँगल R आपण काय काढायचा? 5x - 13. सो x ची व्हॅल्यू आपल्याला 21 मिळाली आहे. (982) म्हणजे अँगल R आपल्याला 82 मिळाला आहे. अँगल N इज इक्वल टू 4x + 4. 4x म्हणजेच x ची व्हॅल्यू 21. समथिंग इज रॉंग. इथं आपण चुकून 21 आहे ना. 21 5 21 5 105. 5 - 3 2. इकडे सॉरी 10 - 1 इथे 9 पाहिजे होतं, बाय मिस्टेक मी 8 लिहिले. सो 9 92 and 88. सो अँगल R इथे 92 येणार अँगल, चुकून मी इथे 82 लिहिलं होतं. 92 आहे. अँगल R इज इक्वल टू 92, अँगल N इज इक्वल टू 88. 8 + 2 10, कॅरी 1, 9 2s are 18. सो इट इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केले. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत.
आता काही प्रॉपर्टीज आपण शेवटी बघितल्या होत्या लास्ट सेशनमध्ये. शेवटच्या ज्या प्रॉपर्टी होत्या मी तुम्हाला म्हटलं होतं की त्यावर बेस्ड एक्झाम्पल तुम्हाला फक्त विचारले जातात. आता बघा, त्यामध्ये त्यांनी NS हा आर्क दिलाय 125, EF आर्क दिलाय 37 आणि तुम्हाला अँगल विचारलाय NMS. तुम्हाला ती प्रॉपर्टी होती अँगल NMS इज इक्वल टू हाफ ऑफ आर्क NS मायनस आर्क EF. ठीक आहे. सो फक्त जस्ट वी हॅव टू पुट द व्हॅल्यूज हिअर. आर्क NS 125 आहे, मायनस EF इज 37. सो हाफ $88, सो इट इज 44. सो आपल्याला मिळालेलं आहे अँगल NMS इज 44 डिग्री. लक्षात आलंय? 125 मायनस 37, 88 डिवाइड बाय 2, सो इट इज 44. ठीक आहे. ही फक्त प्रॉपर्टी वापरली आणि आपण व्हॅल्यू फाइंड आउट केलेले आहेत. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. यामध्ये अँगल ABE दिलाय तुम्हाला 108, आर्क AE दिलाय 95, आर्क DC तुम्हाला विचारलंय फाइंड द व्हॅल्यू ऑफ आर्क DC. सेम तीच तिथे प्रॉपर्टी होती, तीच वापरतोय आपण. आहे अँगल ABE इज इक्वल टू हाफ ऑफ आर्क AE प्लस आर्क DC. अशी ती प्रॉपर्टी होती किंवा अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. ABE दिलंय आपल्याला 108, हाफ आर्क AE दिलेला आहे आपल्याला 95 प्लस आर्क DC विचारलेला आहे. सो डायरेक्टली 2 आपण इकडे येणार आहोत. सो 108 इंटू 2, सो 2 8 जा 16, कॅरी 1, 2 1 जा 2. आता आपल्याला मिळेल आर्क 95 डिग्री प्लस आर्क DC. सो आर्क DC इज इक्वल टू 216 मायनस 95. लक्षात आलं काय केलंय? 1 6 minus 5 9, 6 minus 5 1, 11, 11 minus 9 2, 121. सो आर्क DC आपल्याला मिळालाय 121 डिग्री. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व केले. लक्षात आलंय तुम्हाला? ठीक आहे. तर जे थिअरम्स, ज्या प्रॉपर्टीज आपण बघतो त्यावरच बेस्ड एक्झाम्पल तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. त्यासाठी तुम्ही थरली ते बुक रीड करणं, त्यातल्या प्रॉपर्टीज, त्यातले थिअरम्स तुमच्या डोक्यामध्ये फिक्स असणं अतिशय गरजेचं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर इथे आपण आज सर्कल लेसन कंप्लीट करतोय. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असतील, सर्कल लेसन इवन आधीचे सगळे बरेच सेशन मी जॉमेट्रीचे घेतलेले आहेत, सिमिलॅरिटी घेतलेला आहे, पायथागोरस थिअरम घेतलेला आहे, आज आपण सर्कल घेतलं आहे. इवन आपण अल्जेब्रामधले बरेच सेशन कव्हर केलेले आहेत. म्हणजे सगळे चॅप्टर आपण मी कव्हर केलेत. लिनियर इक्वेशन, क्वाड्रॅटिक, अरिथमेटिक प्रोग्रेशन, हे सगळे सेशन मी कव्हर केले. त्यामध्ये तुम्हाला कशामध्ये जरी डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून मला मेसेज करा. मी तुमचे डाऊट क्लिअर करून देण्याचा नक्की प्रयत्न करेन. ठीक आहे. तुम्हाला माझं सेशन आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.